आदरणीय बावनकुळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. माननीय महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या व्यासपीठावरती आगमन झालेला आहे. आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राणा जगजितसिंह पाटील साहेब, दत्ताजी कुलकर्णी साहेब, आदरणीय बापूरावजी पाटील साहेब, करण भैया, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, सर्व कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येत आहे. आपले लाडके नेते आदरणीय बावनकुळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी सभा मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व उमरगा आणि लोहारा तालुका आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना लिमिटेड मुरुम व शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने AI तंत्रज्ञान शिबिर व भव्य शेतकरी मेळाव्याची सुरुवात आम्ही महाराष्ट्र गीताने करणार आहोत. तरी सर्व मान्यवर आणि उपस्थित शेतकरी बांधवांना विनंती करतो, आपण आपल्या जागेवर उठून उभा राहावं आणि महाराष्ट्र गीतानं आजच्या कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत. महाराष्ट्र गीत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. स्थितीन आभा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला सबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मन घटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निघळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्तगामी महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. सर्वांनी बसून घ्यावं. महाराष्ट्र गीतानं अक्षरशः रोम पुलकित झालेला आहे. भव्य शेतकरी मेळाव्याचे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं स्वागत. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय बापूरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो, आपण महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं स्वागत करावं. ज्यांच्या शुभ हस्ते या शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन होत आहे, असे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं स्वागत. माननीय श्री बापूरावजी पाटील साहेब, चेअरमन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धाराशिव यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं सन्मान स्वागत जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय बापूराव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले तुळजापूरचे आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील यांचं स्वागत. कार्यकारी संचालक सुरेश गवसाणे साहेब यांना विनंती करतो, आपण राणा जगजितसिंह पाटील साहेबांचं स्वागत करावं. यानंतर
त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री सन्माननीय संजयजी कौडगे साहेब यांचं स्वागत दिलीप भालेराव यांना विनंती करतो आपण संजयजी कौडगे साहेबांचं स्वागत करावं. भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा संघटन मंत्री सन्मान्य श्री संजय कौडगे साहेब यांचं स्वागत. सन्मान्य दिलीप भालेराव साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हा शेतकरी मेळावा संपन्न होता आहे माजी राज्यमंत्री आदरणीय बसवराजजी पाटील साहेब त्यांचं स्वागत. प्रकाश आष्टे यांना विनंती करतो आपण साहेबांचं स्वागत करावं. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित धाराशिव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचं स्वागत. योगेश राठोड यांना विनंती करतो आपण दत्ताभाऊ कुलकर्णी यांचं स्वागत करावं. दत्ताभाऊ कुलकर्णी यांचं स्वागत योगेश राठोडनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय बापूरावजी पाटील साहेब यांचं स्वागत. शरण पाटील फाउंडेशनचे सदस्य रफिक तांबोळे यांना विनंती करतो आपण आदरणीय काकाजींचं स्वागत करावं. धाराशिव जिल्हा डीसीसी बँकेचे माजी अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी बिराजदार साहेब यांचं स्वागत सचिन पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सुनील चव्हाण साहेब यांचंही स्वागत. महालिंग बापशेट्टी यांना विनंती करतो सुनील मालक चव्हाण यांचं स्वागत करावं. सन्माननीय किरणजी पाटील प्रदेश सचिव भाजप यांचंही स्वागत. रफिक तांबोळी यांना विनंती करतो आपण किरणजी पाटील यांचं स्वागत करावं. संताजी चालुक्य माजी जिल्हा अध्यक्ष यांचं स्वागत. बबन बनसोडे यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली जे भव्य शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे ज्यांची संकल्पना आहे ते शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं विविध काम लोकांपर्यंत जनमानसांचं नाड ओळखणारा आमचा युवा तरुण नेता आहे आदरणीय शरण भैया पाटील साहेब यांचं स्वागत. मी आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो एक तरुण तडफदार ज्यांनी शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीकोन पाहू शकताय अशा या तरुण तडफदार युवा नेत्याचं आपण जोरदार टाळ्या वाजवून आणि या ठिकाणी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं सर्व मान्यवरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. मिलिंद पाटील साहेबांचंही सन्मान पप्पू सगर यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी संघटन मंत्री जिल्ह्याचे ब्लॉक अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि विविध गावातून आलेले सरपंच चेअरमन पदाधिकारी सर्व अधिकारी वर्ग पत्रकार मित्र मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव यांचं विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय नितीनजी काळे साहेब यांचंही स्वागत संयोजन समितीच्या वतीने करणार आहे. सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आणि या सुंदर अशा या भव्य शेतकरी मेळाव्याचं प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतोय तुम्हा आमचे तरुण तडफदार युवा नेते शरण भैया पाटील साहेब
विठ्ठल विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा जो भव्य शेतकरी मेळावा आपण आज इथं आयोजित केला, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उद्घाटक राज्याचे महसूल मंत्री आदरणीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राणा जगजितसिंहजी पाटील, मंचावर उपस्थित मराठवाडा विभाग भारतीय जनता पार्टी संघटन मंत्री संजय कोडगेजी, राज्याचे माजी मंत्री आपले सर्वांचे नेते आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय काका, आपल्या महायुतीचे राष्ट्रवादीचे सुरेशदाजी बिराजदार, भारतीय जनता पार्टीचे आपले धाराशिवचे जिल्हाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ कुलकर्णीजी, वेळेअभावी वेळ झाल्यामुळे मी आपल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व शेतकरी बांधव, माता भगिनी, युवक बांधवांनो, मी आपल्या सर्वांना एक अतिशय एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, मी सर्वप्रथम आपल्या राज्याचे महसूल मंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया। एक अतिशय महत्वाच्या AI तंत्रज्ञानाच्या या शिबिराच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी, आपल्या भागातील, आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक शिबिराच्या माध्यमातून, मेळाव्याच्या माध्यमातून आज आपल्या समोर एक महत्वाच्या दोन गोष्टी आहेत की आपल्या भागातील शेतकरी बांधवांसाठी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आपण नेहमी काम करत आलेलो आहोत। पूर्वीच्या काळामध्ये हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपण भरपूर मदत केलं आणि आज AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक नवीन क्रांती करण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून, या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन कसं वाढवता येईल आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून AI हे अतिशय काळानुसार आपल्याला याच्यामधून पुढे जाण्यासाठी खूप मोठी मदत करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो, देशामध्ये, राज्यामध्ये आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी व राज्यामध्ये आपले महायुतीचं सरकार, आपले मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजीभाई फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आपण राबवत आहोत। अनेक विविध योजना गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र व राज्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं। याही पुढील काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये, प्रत्येक गावापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण काम करत आहोत। आणि आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या माध्यमातून या 10 वर्षामध्ये संकल्प ते सिद्धी हा नारा आपण दिला। विकसित भारत, समृद्ध भारत आणि सशक्त भारत या माध्यमातून आपण पुढे जात आहोत। आणि मला नक्कीच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की नामदार देवेंद्रजीभाई फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्यासाठी, आपल्या उमरगा लोहारा विधानसभासाठी येणाऱ्या काळामध्ये
साहेबांच्या मी इथं हे करू शकतो की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फार मोठी मदत होणार आहे आणि नक्कीच तालुक्याच्या विकासासाठी आपण पुढे जाणार आहोत हे मी आज आपल्याला सांगू इच्छितो. खर तर आदरणीय साहेबांचं जास्त वेळ आपल्याला घ्यायचं नाहीये. मी साहेबांना आदरणीय मंत्री महोदय साहेबांना सांगू इच्छितो की साहेब आपल्या मार्गदर्शनामध्ये राज्यामध्ये शेती पालन रस्त्याचा फार मोठा विषय आपण मदत करत आहात. आपल्या मार्गदर्शनामध्ये काम होत आहे आणि विशेषतः उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये आज 25 ते 30 रस्ते जवळजवळ 50 गावांमध्ये शेती रस्त्याच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न सोडवतोय. साहेब सगळ्यात महत्वाचं शेती पालन रस्त्यामध्ये सरकारच्या वतीने आपल्याला 1.5 लाख रुपये आणि लोकसहभागामधून 50,000 रुपये ही अट जी होती आपल्याकडे आपल्या प्रेरणेमुळं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या सहकार्यामुळं शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून लोक वाटा 50,000 आपण फाउंडेशनच्या वतीने भरून या 1.5 लाखाच्या अधिक 2 लाख मिळून साहेब मजबूतीकरण करून येणाऱ्या काळामध्ये साहेब आपल्याला नक्कीच या योजनेला फार मोठं पाठबळ आणि आशीर्वाद मिळणार आहे साहेब. आणि मी आपल्या सर्वांना इथं सांगू इच्छितो की आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या शेत रस्त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला फार मोठी मदत होणार आहे. साहेब या योजनेमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी आपल्या समोर आहेत साहेब. ते आपल्याला शासनाच्या वतीने जे 1.5 लाख रुपये आपल्याला जे मिळत आहेत ती थोडीशी रक्कम आपण साहेब जर वाढून दिलात तर नक्की साहेब आपल्याला फार मोठी मदत होईल आणि नक्की आपण करणार आहात साहेब. कारण आदरणीय साहेबांनी विधिमंडळामध्ये शेतपालन रस्त्याबद्दल परवाच आपल्याला सांगितलं की महायुतीचं सरकार आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाअंतर्गत शेत रस्ते करण्याचा मानस सरकारनं ठरवलेला आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आदरणीय साहेबांच्या माध्यमातून फार मोठी आपल्याला मदत होणार आहे आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. म्हणून मी परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांचं पहिल्यांदा उमरगा लोहारा विधानसभामध्ये आपलं साहेब स्वागत आहे. एक संयोजक या नात्यानं मी परत एकदा सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भारत माता की भारत माता की. धन्यवाद भैया. आपण कार्याचं माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण जे काम केलं त्याचं मनोगतातून आपण व्यक्त केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. यानंतर दत्ताभाऊ कुलकर्णी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी धाराशिव यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष आणि माझ्यासारख्या आणि या मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या पाठीशी भावाचा हात टाकून तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून 10 हत्तीचं बळ देणारा हा कार्यकर्तृत्व नेता माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, तुळजापूर विधानसभेचे आमदार आणि मित्र, या संस्थेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, आणि ज्यांच्याकडे लहानपणापासून त्यांच्या नेतृत्वाकडे पाहत पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो, ज्यांनी सहकारी क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा उत्कृष्ट असा ठसा उमटवला आणि आमच्या सारख्या तरुणांना काहीतरी आपल्या हातून निर्माण व्हावं यासाठी प्रेरणा दिली, ते माजी मंत्री माननीय बसवराजजी पाटील साहेब. या व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय श्री बापूरावजी पाटील साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले खंडोबा पणन संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य पणन सहकारी संस्थेचे संचालक माननीय श्री सुनील माला चव्हाण, आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री मिलिंदजी पाटील साहेब, संताजी पाटील चालुक्य, माझे सहकारी नेते नितीनजी काळे आणि सर्वच मान्यवर. खर तर
इतक्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित झालात आणि तुम्हाला खरं सांगतो, सकाळी 12:30 दुपारी 12:30 वाजल्यापासून माननीय मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या समवेत मी आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की इथे यायला आम्हाला 8च्या ऐवजी 10 कसे वाजले, पण मी अविरतपणे मागच्या 12 वाजल्यापासून दुपारी 12 वाजल्यापासून त्यांच्या सोबत आहे. आपल्या सगळ्यांनी अनिल कपूरचा नायक नावाचा सिनेमा पाहिला असेल आणि नायक नावाच्या सिनेमामध्ये 1 दिवसासाठी अनिल कपूर मुख्यमंत्री होते आणि त्याच्याकडे त्या 1 दिवसासाठीची असणारी जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेतनं आपण बघितलं की जाग्यावर टाईपरायटर असतो, जाग्यावर ऑर्डर असते, जाग्यावर काम केलं जातं. मी पाहतोय की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन काम करत असलेले श्री बावनकुळे साहेब अनंत काळासाठीचे मंत्री आहेत आणि समाजासाठी शोषून काम करतायत. इतक्या ऊर्जावान नेत्याला आपल्याला ऐकायचं आहे. मी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मला आता नक्की आणि 100% विश्वास पटलाय. माननीय माजी मंत्री बसवराजजी पाटील साहेब या कार्यक्रमाला मागच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते आणि जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे फोटो सोशल मीडियात वर्तमानपत्रात आपण सगळ्यांनी पाहिले असतील. तर त्या कार्यक्रमामध्ये माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब असतील, माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील आणि माजी मंत्री बसवराजजी पाटील साहेब असतील आणि या तिघांच्या फोटोमधनं त्या बैठकीमधनं निघालेलं मंथन चिंतन काय होतं ते मला आता तुमच्या समोर सांगितल्याशिवाय राहत नाही. या तीनही नेत्यांचा सूर एकच होता की मी संघटनेचा नेता आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं, या तिन्ही नेत्याचा सूर हा होता की आपल्या भागातला जिल्हा परिषदचा प्रत्येक कार्यकर्ता निवडून आला पाहिजे, आपल्या भागातली नगरपालिका निवडून आली पाहिजे. या धाराशिव जिल्ह्यातल्या 8 नगर परिषदा, 55 जिल्हा परिषदचे गट, 110 पंचायत समितीचे गट आणि 100% भारतीय जनता पार्टीचा हा धाराशिव जिल्हा बालेकिल्ला झाल्याशिवाय आता राहणार नाही, अशी ग्वाही माननीय पाटील साहेबांनी त्या बैठकीत दिली होती. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं. त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं होतं की राणा दादा आणि मी आता एक आहे. आता ही वज्रमूठ आहे आणि ही वज्रमूठ कायम ठेवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे. मी माननीय श्री शरद पाटील साहेबांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करतो की आपल्या कार्यकर्तृत्वात आपण ए तंत्रज्ञान आधारित ही शेती संकल्पना, ऊस पिकवण्याची संकल्पना या ठिकाणी राबवताय, त्याचं शिबिर राबवताय. माझेही 2 कारखाने छोटे छोटे आहेत, पण मीही ऊस उत्पादकांच्या हिताची काळजी घेतो. आपल्याला या पद्धतीचे कार्यक्रम भविष्यामध्ये खूप ठिकाणी या पद्धतीने राबवायचे आहेत. मी खूप वेळ न घेता आपल्या सगळ्यांची क्षमा मागून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर बरेचसे मान्यवरांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, पण खूप उशीर झाल्यामुळं शेतकरी जवळपास 5 वाजल्यापासून या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित आहे. म्हणून मी सर्वांचं माफी मागतो आणि राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय बसवराज पाटील साहेबांना विनंती करतो, या भव्य शेतकरी मेळाव्याला आपण मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि या मेळाव्याचे उद्घाटक आपल्या राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री भाजपचे प्रदेश माजी अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आजच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित सन्माननीय आमदार राणा पाटीलजी,
मराठवाडा विभागाचे आपल्या पक्षाचे संघटन मंत्री संजय कोडगेजी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटीलजी, जिल्हा भाजपचे आपले अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णीजी, शरण पाटीलजी, प्रकाश आष्टेजी, आमचे मित्र सुरेश बिराजदारजी, सुनील चव्हाणजी, किरण पाटीलजी, मिलिंद पाटीलजी, दोघं काळे बंधू, भालेरावजी, संताजीराव चालुक्य, बलभीमराव पाटीलजी, उस्मानाबाद आणि इतर सर्व परिसरातून आलेले आमचे सर्व सहकारी मित्र, कारण मुळात सभेला थोडं उशीर झाल्यामुळं वेळेअभावी सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, पण अतिशय प्रेमानं ते आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचंही अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. उपस्थित सर्व आमचे पत्रकार मित्र, सर्व मान्यवर, मी आपल्याला विनंती करतो की बावनकुळे साहेब आज आपल्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी उशिरा आले. आमच्यात एक म्हण आहे बावनकुळे साहेब, उर्दू मध्ये, देर आहे मगर दुरुस्त आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला वेळ होतो त्यालाही सुद्धा एक महत्व आहे, एक वेगळा अर्थ आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या विचारानं, चांगल्या भावनेनं कितीही वेळ झाला तरी आपल्याला भेटावं, बोलावं, आपल्याशी संवाद साधावा, अशा एका आत्मीयतेनं, जिव्हाळ्यानं रात्रीचे 10:30 वाजतायत आणि त्यांचं पूर्ण कार्यक्रम, खरं म्हणजे मी त्यांना मुंबईला भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून आमचे काही मित्र आपल्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात आणि आपण त्यांना प्रवेश द्यावं, आपल्यामध्ये सहभागी करून घ्यावं, ही विनंती करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो आणि ते तात्काळ म्हणाले त्यांना सगळ्यांना आपण प्रवेश देऊ. आणि मला म्हणाले मी धाराशिवला 7 तारखेला येणार आहे. मग मी त्यांना विनंती केलो की आपण 7 तारखेला यावं, आम्हाला आनंद होईल, आपण थोडं लोकांना मार्गदर्शन करावं, अशा प्रकारची विनंती त्यांना मी केलं. आणि त्यांच्या पूर्ण प्रोग्राम मध्ये, खरं म्हणजे एवढा मोठा प्रोग्राम, आज उस्मानाबाद, उद्या जालना, परत बुलढाण्यापर्यंत जाणार आहे, त्याला वेळ नव्हतो. आणि म्हणून एवढं सगळं वेळ प्रोग्राम अगदी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असताना ते आवर्जून ते आज आपल्यामध्ये आले आणि त्यामुळं आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वागत करूया, ही विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. आपल्याला माहिती आहे की आज देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारत म्हणून या देशाला कसं पुढे घेऊन जाता येईल, या देशातल्या प्रत्येक महत्वाचे जे प्रश्न आहेत, संरक्षण असतील, परराष्ट्र नीती असेल, उद्योगाच्या बाबतीमध्ये असेल, जीडीपी वाढवण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आज काम करतायत.
या देशाचं नेतृत्व करतात आणि या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते सातत्याने या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आज आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत की आज एवढं मोठं चांगल्या प्रकारचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला आपल्या या देशाला मिळालेलं आहे. आणि म्हणून अशा अनेक विविध योजना लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून कशी मदत होईल यासाठी सुद्धा तशाच प्रकारचे प्रयत्न त्या देशामध्ये होत आहेत. आणि त्यासोबत ज्या राज्यामध्ये आपण राहतोय एक विकसित महाराष्ट्र म्हणून ज्या राज्याचं नाव लौकिक आहे, एक वेगळं राज्य म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि त्याही राज्याचं नेतृत्व आज आपले आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत. सुदैवाने एक चांगलं मंत्रिमंडळ एक चांगलं नेतृत्व आपल्या या राज्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय की राज्यातले सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते शिक्षणाचा असेल, आरोग्याचे असतील, उद्योगाचे असतील, दळणवळणाचे प्रश्न असतील, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर अनेक प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष घालून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी आणि आपले मार्गदर्शक बावनकुळे साहेब हे सातत्याने या ठिकाणी काम करतात. आणि म्हणून एक अतिशय चांगलं वातावरण मला वाटतं आपण ज्या ज्या वेळेला ऐकतो, बोलतो, बघतो, सांगतो त्यावेळेला आपल्या समोर हे सगळे महत्वाचे प्रश्न सातत्याने येत राहतात, सातत्यानं. आणि म्हणून मी आपल्याला अतिशय मनापासून सांगू इच्छितो की बावनकुळे साहेब अध्यक्ष असताना आमचा प्रवेश झाला. बरोबर आहे का नाही बावनकुळे साहेब? तुम्ही अध्यक्ष असताना आम्ही प्रवेश केला. खरं म्हणजे एवढ्या चांगल्या माणसांच्या याच्याबरोबर काम करायची आम्हाला संधी मिळाली हे सुद्धा मला वाटतं अतिशय महत्वाचं, अतिशय महत्वाचं. कारण मी एका पक्षामध्ये प्रदेशचा कार्याध्यक्ष होतो, 15 वर्ष जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. परंतु बावनकुळे साहेबांचं काम पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा भारावून गेलो. एक प्रसंग सांगतो लातूरला, ज्या वेळेला मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सभेत गेलो आणि मी सुद्धा 2 मिनिट बोललो, माझ्या नंतर मग बावनकुळे साहेब बोलायला उठले. मला वाटतं त्यांची ते निवडणुकीतलं भाषण, त्यांचं ते बोलणं, पक्षाविषयी बोलणं, कार्यकर्त्याविषयी बोलणं, मतदारांना सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगणं, हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटलं की हे अध्यक्षपद या पक्षाला मिळाल्यामुळं, त्या पक्षाच्या अध्यक्षपदामुळं या महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि या अध्यक्षांच्या काळात परत आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे त्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी ठरवलं. आणि म्हणून आज आपण पाहतोय की मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय नेरेटिव्ह सेट केलं गेलं, आपल्याला थोड्याफार अडचणी आल्या, परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ आणि बावनकुळे साहेबांनी अतिशय मनापासून जिद्दीनं सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि त्यांनी तो झालेला जे काय लोकसभेत घडलं त्याला कसल्याही प्रकारचं हे न करता नेटानं जोमानं त्यांनी या विधानसभेला सामोरं गेलं आणि विधानसभेला सामोरं जाऊन मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एक उच्चांक त्यांनी गाठला आणि 137 जागा भाजपचे त्यांनी निवडून आणल्या. ते आपल्या सर्वांच्यासाठी एक अतिशय चांगला योग, हा सुवर्ण योग आहे. आणि म्हणून असलं एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी या राज्याला मिळालं हे सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी फार महत्वाचं आहे. आज आपण महसूल मंत्री म्हणून सुद्धा त्यांचं आपण काम पाहतोय की अतिशय महत्वाचं काम आहे. खूप मोठं महत्वाचं काम. आता महसूल मधले कुठले प्रश्न मी अतिशय संताजीराव सांगू इच्छितो की आता या पुढील काळामध्ये कुठलेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत आणि हे महसूल खातं या देशामध्ये
एक लोकाभिमुख कसं काम असावं असं एक चांगलं उदाहरण बावनकुळे साहेबांच्या याच्यामुळे होईल हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो. अनेक प्रश्न, छोटे छोटे प्रश्न, लहान सहान प्रश्न, जिथं लहान लोकांना समाजातल्या प्रत्येक घटकाला शेतीचे असतील, घरांचे प्रश्न असतील, सगळे अनेक प्रश्न आहेत. खरं म्हणजे ते वाचत बसलो तर तासभर तुम्हाला बोलावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण आम्ही विधिमंडळातलं कामकाज पाहतोय, झालेले निर्णय पाहतोय आणि म्हणून असं एक अतिशय लोकाभिमुख काम या महसूल विभागामध्ये आज या ठिकाणी सातत्याने चालू आहे. आणि हे महसूल विभाग म्हणजे अतिशय महत्वाचा विभाग आहे. आणि म्हणून मला या पुढील काळामध्ये एवढंच सांगायचं आहे की हा मराठवाडा आणि विदर्भ आणि मराठवाडा हे दोघे बंधू आहेत. बावनकुळे साहेब हे दोघं बंधू आहेत. आमच्या दोघांचे प्रश्न सारखे आहेत, अतिशय सारखे प्रश्न. मराठवाड्यांचे प्रश्न आणि विदर्भाचे प्रश्न खूप मोठे सारखे प्रश्न. आमच्याकडे खूप मोठा बॅकलॉग आहे, पाण्याचा बॅकलॉग आहे, रस्त्याचा आहे, विजेचा आहे, असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. आणि म्हणून या दोन्ही भागाचे विकसित करण्यासाठी म्हणून आणि हे सगळं बॅकलॉग भरून काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागणार आहे. आणि आम्ही ज्या ज्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबांचं आम्ही ऐकतोय त्यावेळेला आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. आणि ते नेहमी सांगतात की आता या पुढच्या काळामध्ये मराठवाड्याला आम्ही दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा अतिशय मनापासूनचा आनंद. कारण आमचा खरा प्रश्न तो पाण्याचा आहे. आणि म्हणून आम्हाला जर पाणी, आमचं जे काही जिव्हाळ्याचा प्रश्न त्या पाण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री महोदयाने बावनकुळे साहेबांना माझी या ठिकाणी नम्रपणाने विनंती आहे की हे प्रश्न विदर्भासारखंच महत्वाचं समजून आपण या मराठवाड्याला न्याय द्यावं, एवढीच विनंती आजच्या या निमित्तानं करतो. आणि आपण निश्चितपणाने कराल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. कारण उस्मानाबाद जिल्हा तरी मराठवाड्यामधलं खूप मोठं वंचित अशा प्रकारचा हवा. अनेक आमचे प्रश्न आहेत. या भागामध्ये रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल, पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल, अनेक संस्था या ठिकाणी कसे सुरू करता येईल, बंद पडलेले कारखाने कसे सुरू करता येईल, पाणी कसं आणता येईल, आमच्या डीसीसी बँकेला ऊर्जित अवस्था कसं आणता येईल, असे अनेक आपल्या समोरचे प्रश्न आहेत. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे आमचं सातत्यानं मुख्यमंत्री महोदयाकडे आणि बावनकुळे साहेबांकडे सातत्यानं आमचं सांगणं आहे. आणि ते नेहमी सांगतात की आम्हाला या सगळ्या प्रश्नाविषयी खूप मोठी जाण आहे, जाणीव आहे आणि हे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाहीत, हे सातत्यानं त्यांचं आम्हाला अभिवचन आहे. आणि मी आज सांगू इच्छितो की पहिल्यांदा आमच्या या पाण्याकडे आपण लक्ष द्या, सगळ्या संस्थेकडे आमचं लक्ष द्या, या भागातले सगळे साखर कारखाने कसे सुरू होतील याच्याकडे आपण लक्ष द्या आणि इतर सगळे रोजगार कसे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावं अशी विनंती आजच्या या निमित्तानं या ठिकाणी करतो. आणि मला खात्री आहे की हे सगळे प्रश्न आमचे मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब हे सोडवल्याशिवाय राहणार नाही, हे मी आज नम्रपणाने आपल्या ठिकाणी सांगू इच्छितो. बावनकुळे साहेब धाराशिव जिल्ह्यातले काल 200 कार्यकर्ते आपल्या याच्यामध्ये प्रवेश केले, मोठी संख्या आहे. ते आमचे भालेराव जे आहेत, प्रकाश आष्टे, सगळ्यांचं तुमच्या दोघांचं नाव कितीतरी घेण्यासारखे नाव. किती नगराध्यक्ष, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सदस्य ज्यांनी 40-40 वर्ष या भागामध्ये सामाजिक काम केलं, राजकारण केलं आणि मिळालेल्या पदाला योग्य न्याय दिलं, लोकांची सेवा केली, कसल्याही शुद्ध भावनेनं कसल्याही प्रकारची अडचण न येऊ देता एवढे चांगले कार्यकर्ते आपल्या भाजपमध्ये प्रवेश केले, त्याचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्या या पुढील काळामध्ये त्यांना काम करण्यासाठी म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदय
आदरणीय बावनकुळे साहेब आणि आपल्या प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब निश्चितपणे त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही हे मी आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आज संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा, मी परवाच आता आमचे दत्ता भाऊ बोलले, उस्मानाबादला आमची सभा झाली, राणा पाटील त्याच्यामध्ये होतो, आम्ही सगळे होतो. आता मला वाटतं तुम्हाला दिसणाऱ्या स्टेज पैकी जर आम्ही सगळे एकत्र आल्यामुळं या भविष्यामध्ये खूप मोठं चांगली संधी या ठिकाणी या जिल्ह्याला राहणार. आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाही, आम्ही राजकारणाच्या सोबत समाजकारण करणारी माणसं आहोत. आम्ही कधी समाजकारण विसरलो नाही. गेल्या 40 वर्षामध्ये जेवढं समाजकारण करता येईल, ज्या ज्या पदावर तुम्ही लोकांनी आम्हाला बसवलं त्या पदाला न्याय देण्याचं काम आम्ही सातत्यानं केलेलं आहे. या भागातले जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि म्हणून मला खात्री आहे की याही पुढील काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, आपल्या सर्वांच्या सहभागानं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचे सगळ्या काम केलेल्या कामामुळं मी आज बावनकुळे साहेबाला समोर अतिशय नम्रपणानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की येणारा या उस्मानाबाद जिल्हा हा पूर्ण भाजप झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. पूर्ण भाजप. आणि म्हणून आमच्या सगळ्या जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, त्या सगळ्या संस्था मध्ये आम्ही आमचे चांगले प्रतिनिधी आपल्या पक्षाचे निवडून आणू आणि त्यांना लोकांची सेवा करण्याची संधी निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनी मिळून आणि पक्षाच्या वतीने देऊ हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून अशा विचारानं या ठिकाणी आमचे सगळे मित्र आम्ही काम करतो. शरण फाउंडेशन, मी शरण पाटलाचा मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी हाती घेतलेला. की त्यांनी या शेत रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्य शिबिराचे प्रश्न असतील, इतर सगळे प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून या भागामध्ये एक लोक चळवळ, आपण ज्याला म्हणतो लोकांची चळवळ निर्माण केल्याशिवाय आपल्याला लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकत नाही. आणि म्हणून एक अतिशय चांगली चळवळ शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे. आणि मला वाटतं मराठवाड्यातला हा एकमेव उदाहरण असेल की प्रत्येक रस्त्याला लोक वाटा देऊन सुरू करणं हे बावनकुळे साहेबांनी सुद्धा आत्ताच कौतुक केलं. ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणलं हे काम जर होत असेल तर मला वाटतं शेतकऱ्याला मदत झाल्याशिवाय राहणार नाही. अशा या पद्धतीनं शरण फाउंडेशनच्या कामाला सुद्धा माझ्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. जिल्हा बँकेचे प्रश्न आहेत, आमचे सगळे सुनील चव्हाण, आमचे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे बोर्ड उपस्थित आहेत. आणि बावनकुळे साहेबांना माहिती आहे की आम्ही अनेक वेळा चर्चा केली. आता तुम्हाला जिल्हा बँक हे कशामुळे काय झालं, कसं झालं हे सुरेश बिराजदार आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता जिल्हा बँकेला ऊर्जित अवस्था, कारण हे जिल्ह्यातली खरी आर्थिक संस्था आहे, वित्तीय संस्था आहे, त्याची मदत झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. आणि म्हणून आज 10 वर्ष बघतो आपण. आज या बँकेचं लायसन्स गेलं होतं, मी बापूराव पाटलाचं अभिनंदन करतो की त्यांनी लायसन्स बनवलं, एनपीए कमी केलं. मग आता बावनकुळे साहेबांना आम्ही म्हणलं, परवा मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा सांगितलंय आणि निश्चितपणानं काहीतरी शासकीय भांडवल किंवा वेगळ्या रूपानं. आणि हे 2 साखर कारखाने आता ते सुनीलराव मी खुल्ला बोलणार नाही, परंतु तेरणा आणि तुळजा भवानी या दोन्ही साखर कारखान्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय बँक ऊर्जित अवस्था येणार नाही. आणि ते आपण सोडवलं पाहिजे हे मी आज आपल्या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण आपण किती दिवस हे सगळ्या अतिशय वेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. तेरणा सहकारी साखर कारखाना मराठवाड्यातला कारखाना, जुना कारखाना, आणि तो बंद पडल्यामुळे आज आपली काय हालत आहे आणि कशा पद्धतीने चाललं याचाही आपल्याला कुठेतरी विचार करावा पाहिजे. तुळजा भवानीचा प्रश्न सुद्धा असाच आहे. आणि म्हणून या दोन्ही कारखान्याबद्दल ते काही करा, भाड्याने द्या, विका, काय करायचं ते करा, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बँकेला कसं ऊर्जित अवस्था आणता येईल त्याचा विचार आपण करावा, हीच विनंती आजच्या या निमित्ताने मी या ठिकाणी करणार आहे. असे अनेक ज्वलंत प्रश्न आमच्या समोर आहेत. आणि म्हणून मला खात्री आहे
की आपल्याला एक खंबीर सक्षम अशा प्रकारचं नेतृत्व देवेंद्र भाऊंच्या रूपानं, बावनकुळे साहेबांच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आणि त्यांना या सगळ्या प्रश्नाची जाण आहे आणि खऱ्या अर्थानं बॅकलॉग काय असतंय, बॅकलॉगमुळे किती मोठं नुकसान शेतकऱ्याचं आणि समाजाचं होतोय त्याची जाणीव या नेते मंडळीला असल्यामुळं ते पूर्णपणे लक्ष घालतील, मदत करतील एवढी अपेक्षा आजच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत एकदा आपण रात्रीचे जवळजवळ 11 वाजतात बावनकुळे साहेब, बावनकुळे साहेब 11 वाजतात तरी सुद्धा तुमचे किती आभार मानावेत आणि लोकांचे किती आभार मानावेत थोडं कमी, अतिशय मनापासून आभार. कारण हे एक तरी नेत्यावर असलेलं जनतेचं प्रेम आणि जनतेवर असलेलं नेत्यांचं प्रेम याचं एक प्रतीक आहे. हे जर पाहिलं आपण तर मला वाटतं लोकांचं प्रेम हे किती असू शकतं याचाही आपल्याला अंदाज येतो आणि मला खात्री आहे की हे लोकांचं बळ बावनकुळे साहेब आपल्या पाठीशी कायमचं राहणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानीचा आशीर्वाद आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद राहणार आहे आणि आपण खूप मोठ्या कष्टानं मेहनतीनं इथपर्यंत आलात, या पदावर आपण आरूढ झालात, त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा अभिमान आहे हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि परत एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला त्यांचं मनापासून स्वागत करून आणि हे सगळे कार्यक्रम संपल्यावर आमचे बलबीर पाटील बावनकुळे साहेब एक 92 वर्षाची व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि ते सुद्धा पक्षात प्रवेश करू इच्छितात. सुरेश बिराजदार हे आपल्यासाठी फार महत्वाचा विषय आणि म्हणून सगळे कार्यक्रम संपल्यावर त्यांना आपण प्रवेश देऊ आणि त्यातून आपण सगळे मग आपल्या एकमेकाची रजा घेऊ. एवढंच सांगतो, एवढंच बोलतो आणि माझ्या नंतर परत राणा पाटलाला विनंती करतो, पाटील 1-2 मिनिट आपण बोलून घ्या, मग बावनकुळेजी बोलतील आणि त्यांना मी विनंती करतो आणि परत एकदा अतिशय मनापासून धन्यवाद देऊन शरण पाटील फाउंडेशनला आणि सहकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सुद्धा ते बोलायचं राहून गेलं. आपल्याला मुख्यमंत्री महोदय बावनकुळे साहेबांनी मोठी मदत या भागातल्या या साखर कारखान्याला डिस्टलरीसाठी विस्तारीकरणासाठी सुद्धा मदत केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांची अतिशय मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. त्यानंतर AI तंत्रज्ञान शिबिर व भव्य शेतकरी मेळावा या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो, साहेब या ठिकाणी उपस्थित. या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांना विनंती करतो, उपस्थित शेतकरी मेळाव्याला आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय असलेले महसूल मंत्री आपले नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आता ज्यांनी आपल्याला संबोधित केलं ते आपले नेते आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर, समोर बसलेले सर्व सन्माननीय मान्यवर, बंधू भगिनी, माझ्या युवक मित्रांनो आणि शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून अप्रतिम काम करत असलेले आपले युवा नेते शरण पाटील आणि पत्रकार बांधवांनो, आजचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा आहे. आदरणीय बावनकुळे साहेब आवर्जून आज इथे उपस्थित राहिलेत, आपल्यासाठी म्हणून ते आले. बसवराज पाटील साहेबांनी आग्रह केला आणि एक महत्वाचा चांगला विषय घेऊन आजचा हा कार्यक्रम होतोय. सुरुवातीलाच मी
शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आपल्या कारखान्याबरोबर VSI बरोबर आणि महायुती सरकार बरोबर शेतकऱ्यांचं ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी AIचा वापर करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण सहभागी झाला, त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार देखील मी मानतो. 20-25% आपलं उत्पादन वाढणार आहे किमान, अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर होणं ही निश्चित काळाची गरज आहे. आपला देश पुढे जात असताना मोदी साहेबांचं नेहमी म्हणणं हेच आहे की जे काही जगामध्ये सगळ्यात चांगलं आहे ते आपल्या देशामध्ये वापरलं जावं. आणि AIचा आपण वापर करताय त्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन मी करतो. आदरणीय बावनकुळे साहेब सकाळी तिथल्या बैठका, पत्रकार परिषदा करून छत्रपती संभाजीनगरहून निघाले, धाराशिवला आले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हजारो लोक उपस्थित होते. जनता दरबार घेतला, प्रत्येकाचं निवेदन घेतलं. शरण देखील तिकडे आले होते. प्रत्येकाचं निवेदन घेऊन 2 शब्द बोलून सह्या करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अतिशय महत्वाची बैठक घेऊन आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने अनेक महत्वाच्या सूचना करून तुळजापूरचा कार्यक्रम करून इथे आले. बसवराजजींचा आग्रह होता की मी देखील यायला हवं. तुम्ही म्हणाले काय असं कसं आले, परंतु तुळजापूरचा एक कार्यक्रम करून मी आपल्याला म्हटलं होतं मी येईल, त्यामुळे अगदी गाडी चालवत जोरात आम्ही इथपर्यंत आलो. आणि आपल्याला सर्वांना आदरणीय बावनकुळे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय. मी लांब लचक काही बोलणार नाही, 2-3 मुद्दे फक्त मांडतो. आदरणीय बसवराजजीने जो विषय मांडला, शेतकरी म्हटलं, धाराशिव म्हटलं की स्वाभाविकपणे आपल्याला पाणी हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अगदी 2014 पासून आपल्या हक्काचं जे पाणी आहे पश्चिम महाराष्ट्रातलं ते आपल्याला मिळावं यासाठी तेव्हापासून त्यांनी प्रयत्न केले. आता आपलं सरकार आल्यानंतर तर कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय जो घेतला गेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा, तो आपल्या धाराशिवला उपयोग होईल अशा कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा. आपल्याला माहिती आहे की काम चालू आहे आणि पुढच्या 2-1 महिन्यामध्ये पाणी जे आहे ते प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्रातनं आपल्या रामदारामध्ये तुळजापूरला येणार आहे. आणि तुम्हाला हेही माहिती असेल की तुळजापूरचं ते पाणी जे आहे ते पंप करून थोडस वरती आपण देणार आणि मग पुढे ग्रॅव्हिटीने ते पाणी तुळजापूर तालुक्यातनं पुढे कुठे येणार आहे, उमरगा आणि लोहाराला. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं जे काम आहे त्याचं पुढच्या वर्षभरामध्येच प्रत्यक्षात उमरग्याला आणि लोहाराला पाणी येऊन आपल्याला मोठा फायदा होणार आहे. आणि देवेंद्रजी तेवढं करून थांबलेले नाहीयेत. आपण जवळजवळ 60 TMC पाणी, उजनी धरण आहे ते 100 TMCचं आहे. 60 TMC पाणी आपण कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी 2 महिन्यामध्ये जवळजवळ 100 किलोमीटरचा बोगदा करून कोल्हापूर सांगलीवरनं ते पाणी मराठवाड्यात आणतोय. आणि पहिलं ते पाणी कोणाला मिळणार असेल तर मग ते आपल्या धाराशिवला मिळणार आहे. काही लातूरची मंडळी दिसते तिथे, गोदावरी खोऱ्यात द्यायचा विचार आहे. त्यामुळे ते पाणी तिकडनं येणारं कोल्हापूरचं, सांगलीचं हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महत्वाच्या प्रकल्पांमध्ये घेतलेलं आहे. आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून त्याच्यावरती आपण काम देखील करतोय. येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर सांगलीचं पाणी आणून पाटील साहेब म्हटले त्याप्रमाणे आपल्या भागामध्ये दुष्काळ हा शब्द वापरायची गरज पडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. खरं तर बावनकुळे साहेब आल्यामुळे आपल्याला सर्वांना प्रचंड बळ मिळालेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेली बैठक, आता होत असलेला कार्यक्रम याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून प्रचंड सहकार्य होणार आहे. त्या बाबतीत ते बोलतीलच. मला शेवटचा एवढाच एक मुद्दा मांडायचा आहे
की जसं देश बदलतोय, आपण समृद्ध महाराष्ट्र करायचं ठरवलंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपला जिल्हा मागे राहून चालणार नाही. आता साधारण 33 प्रकल्पांवरती, जिल्ह्यातल्या मोठ्या प्रकल्पांवरती आपण काम करायला सुरुवात केली आहे. उमरग्याचा विषय आला की लगेच इथे MIDCचा मुद्दा येतो. अजून कशी मोठी करता येईल, इथे अजून मोठ्या प्रमाणात उद्योग कसे आणता येतील, याच्यावरती आपण निश्चित भर देणार आहोत. पाण्याच्या बाबतीत तर आपल्याला बोललोय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मी एवढीच विनंती करणार आहे की आपले अनेक मुलं मुली बाहेर गावी आहेत, परदेशात आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ते मोठ्या पदावरती पोहोचले, चांगलं काम करतायत. त्यांच्या काही आयडिया असतील, त्यांचे काही विचार असतील, ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्याच उमरग्यातल्या MIDC मध्ये तुम्हाला कदाचित माहिती असेल, इथेनॉल वरती प्रक्रिया करणारा एक मोठा उद्योग आलाय. चांगलं काम करतंय. इथेनॉल जे आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण मिक्स करतो पेट्रोलमध्ये आणि वापरतो. परंतु इथेनॉल वरती प्रक्रिया केली तर अजून जास्त पैसे मिळतात, मूल्यवृद्धी होते आणि साखर कारखान्याला आणि पर्यायाने शेतकऱ्याला देखील अधिकचा भाव मिळतो. अशा पद्धतीचे रोजगार निर्मितीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात करण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आपण हातभार लावावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टी म्हणून आपण करत असलेलं काम, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जे रक्तदान शिबिर घेतले, जवळजवळ 900 दात्यांनी रक्तदान केलं. आपण आता आपल्या प्रत्येक गटामध्ये 2-2 जनता दरबार घेतोय, गटाच्या गावात, गणाच्या गावात. आणि आपले स्थानिक जे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत, अध्यक्षतेखाली हे जनता दरबार होणार आहेत. जे काही कामं लोक आपल्याला सुचवतील, सांगतील, ते तिथल्या तिथे मार्गी लावण्यासाठी आपण, कारण शेवटी सरकार कोणाचं आहे, केंद्रातलं कोणाचं आहे, राज्यातलं कोणाचं आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते म्हणून आपल्यामध्ये ते बळ आहे जनतेचे कामं सोडवण्याचं. त्या जनता दरबारच्या माध्यमातून, होणाऱ्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आणि स्वयंरोजगाराच्या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सहभागी होऊन या सर्व प्रक्रियेमध्ये सहकार्य करावं ही देखील आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि अधिक आपला वेळ न घेता आपण सर्वजण जे थांबला त्याबद्दल आपल्या मनापासून मी देखील आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर AI तंत्रज्ञान शिबिर व भव्य शेतकरी मेळावा श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम व श्री शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळाव्याचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो, साहेब उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं. भारत माता की. मला माहिती आहे की तुम्ही थोडे दमले आहात, पण तरी आता आपल्याला आपला जो आवाज आहे हा बुलंद आवाज संपूर्ण महाराष्ट्रात दिला पाहिजे, म्हणून भारत मातेचा जय जयकार करू. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. जय श्रीराम. हर 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 हर. आज श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम व शरण पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने AI तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिर व शेतकरी मेळाव्याकरता या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटीलजी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समर्पित केलं आहे असे आमचे नेते बसवरावजी पाटील साहेब. या ठिकाणी शरण पाटील फाउंडेशन तयार करून
या फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी शेतमजुराच्या हिताकरता आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता ज्यांनी आतापासूनच या ठिकाणी युवकांमध्ये नवी प्रेरणा तयार केली असे शरण पाटील फाउंडेशनचे प्रमुख शरणजी पाटीलजी, उपस्थित माननीय संजय कोटगेजी, दत्ताभाऊ कुलकर्णीजी, बापूराव पाटीलजी, किरण पाटीलजी, सुरेश बिराजदारजी, संताजी चालुक्य, सुनीलजी चव्हाण, दिलीपजी भालेराव, रामकृष्ण पंत थोरसेकर, अनिलजी काळे, संतोषजी बोबडे, सुभाषजी राजोळे, बसवरावजी कस्तुरे, मिलिंदजी पाटील, प्रकाशजी आष्टे, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनी, मी सर्वप्रथम तुमची सर्वांची क्षमा मागतो. मी वेळावरच येणार होतो, पण सकाळी 6 पासून एकही मिनिट थांबलो नाही, कुठे चहाही पिला नाही, तरी मला एवढा वेळ झाला. आणि हा वेळ केवळ आणि केवळ हा पूर्ण प्रवासामध्ये झाल्यामुळं तुम्ही सर्वांनी मला क्षमा करावी. मी तुमचे हात जोडून माफी मागतो. खरं तर मला तुमचं आज खरं वाटतं की बसवरावजी पाटील आणि शरणजी पाटील यांच्यावरचं प्रेम, जरी बसवरावजी काही बोलले असाल तरी हे जे एवढं प्रेम या ठिकाणी दिसत आहे ना, हे माझ्यावर नाहीये, बसवरावजी पाटील आणि शरण पाटील यांच्यावर आहे. कारण शेवटी आयुष्यातलं जे संपूर्ण जीवन आहे, बसवरावजी आपण प्रत्येक परिवाराच्या सुखदुःखामध्ये या परिवाराच्या पाठीशी राहून या संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन तुम्ही आपलं आयुष्य इथपर्यंत आणलं आहे. आणि समाज केव्हा मागे उभा राहतो, समाजाचा शेवटचा माणूस तेव्हाच उभा राहतो जेव्हा एखादा व्यक्ती समाजाकरता समर्पित असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी बसवराजजी आज हे प्रदर्शन मी जे बघितलं आहे ते रात्री 11 वाजता टाचणी पडली तरी आवाज येतो, इतकं सायलेंट, आणि एकही व्यक्ती 11 वाजेपर्यंत या ठिकाणी उठत नाही आहे. हे खरं जर कमवलं असेल, बसवराजजी ही तुमची प्रॉपर्टी आहे, हेच तुमचं त्या ठिकाणी, हेच तुमची खरी प्रॉपर्टी बसवराजजी आहे. हा कारखाना तुमची प्रॉपर्टी नाही आहे, हे प्रेम तुमची प्रॉपर्टी आहे. आणि खऱ्या अर्थाने एक लोकनेता कसा असावा, सर्वसामान्याचा नेता कसा असावा, शेतकऱ्याचा नेता कसा असावा, शेतमजुराचा नेता कसा असावा, जनतेला न्याय देणारा नेता कसा असावा, तर बसवरावजी पाटील आपल्यासारखा असावा. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सुद्धा आपल्या प्रेमात पडलो. कारण मला संजय कोडगे सांगत होते, किरण पाटील सांगत होते, भाऊ 10,000च्या वर लोक आहेत, कसं होईल काय होईल. मी म्हटलं काळजी करू नका, बसवरावजी पाटील जोपर्यंत लोकांना घरी जा म्हणत नाही तोपर्यंत कोणी घरी जाणार नाही आहे. त्यामुळं आपण किती वाजले तरी कार्यक्रमाला जाऊ. मला आज तुमच्यावर अभिमान आहे, तुमच्या सर्वांवर अभिमान आहे. माझी एकच विनंती आहे, आयुष्याच्या शेवटपर्यंत, शेवटी प्रत्येकांना जन्म मृत्यू आहे, पण मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला अर्थ आहे. आणि बसवरावचं जीवन हे खऱ्या अर्थाने असं जीवन आहे की त्यांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. खर तर विठ्ठलराव सहकारी साखर कारखाना आणि शरद पाटील फाउंडेशनचे मी आभार मानतो. सर्व त्यांचे डायरेक्टर, संचालक, व्यासपीठावरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे. 98 वर्षाचे आमचे काका या ठिकाणी आहेत. कारण तुम्ही काय स्वीकारलं, या कार्यक्रमाच्या माध्यमातून AI तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिर ही जे 2047च्या विकसित भारताचं महत्वाचं जे पाऊल आहे ते आज या ठिकाणी स्वीकारलं गेलं. आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला अभिनंदन करायला आलो आहे. खरं तर मला हे माहिती आहे 1994चा तो काळ, ज्या काळामध्ये स्वर्गीय माधवराव भाऊ पाटलांनी या ठिकाणी या कारखान्याची निर्मिती केली. बसवराज पाटील साहेबांच्या कुशल नेतृत्वामध्ये या ठिकाणी अनेक गाड्या
25 गाळप या ठिकाणी पूर्ण झाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेच्या उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार आपण मिळवला. खरं तर शरद पाटील फाउंडेशनच्या सामाजिक कार्यातनं अनेक या ठिकाणी विषय आपल्याला बोलता येईल. पण खऱ्या अर्थाने पहिल्यापासूनच आपण या ठिकाणी शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि जोपर्यंत शेतकरी आपल्या या महाराष्ट्राला जी ताकद आज महाराष्ट्राला मिळाली आहे ती आपल्या शेतकऱ्याच्या कष्टाने मिळाली आहे. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आहे तो शेतकऱ्याच्या कष्टामुळे झाला आहे. आणि म्हणून खर तर या ठिकाणी तुम्ही जे कार्य केलं ते इतक्या अडचणीच्या काळात केलं. मधले 2-4 वर्ष तर असे आले की बसवराज पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने मला तो काळ आठवतो की जे उंच भरारी घेता घेता जसा पक्षी थांबून जातो तसाही काळ अडचणीचा काळ बसवराज पाटीलजी आपण काढला. पण आपल्या सोबत ही जे इतकी मोठी सामुग्री होती इतके मोठं त्या ठिकाणी तुमचं प्रेम होतं त्या प्रेमातनं पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या ठिकाणी अनेक संकट आले. मला माहिती आहे मी जास्त वेळ या ठिकाणी बोलणार नाही. पण अवकाळी पावसाचं संकट आलं, गारपीटचं संकट आलं, दुष्काळ आला, अनेक संकटाने तुमच्या स्वप्नाला त्या ठिकाणी भंग केलं. शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये एक काळ असा येतो तो थोडा काळ वाईट असतो. पण माणसाची इमानदारी कायम असेल, मनुष्याची इमानदारी कायम असेल आणि चांगल्या रक्ताचा माणूस असेल तर वाईट संकटाच्या काळातून बाहेर निघतो. आणि बसवराज पाटील साहेबांनी या ठिकाणी ते करून दाखवलं. खरं तर या ठिकाणी मला आपलं या ठिकाणी खूप अभिनंदन करायचं आहे. आज या ठिकाणी आपल्याला जे AI तंत्रज्ञान आहे हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं तंत्रज्ञान जे शेतकऱ्याला 10 पटीने सुफलाम करू शकतं इतकं मोठं तंत्रज्ञान या ठिकाणी स्वीकारलं गेलं. आणि यासाठी प्रशिक्षण घेण्याचं योजना आपण तयार केली. खरं तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केलाय तो संकल्प AI तंत्रज्ञानाच्या आधारावर केलाय. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्प विकसित महाराष्ट्राचा केला 2019चा विकसित महाराष्ट्र, 2035चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र, या विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा जो देवेंद्र फडणवीसजींनी केला तो AI तंत्रज्ञानाच्या आधारावर या महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करतायत. आणि म्हणून जे या ठिकाणी शरद पाटील फाउंडेशननी जे AI तंत्रज्ञानात शेतीच्या व्यवस्थापनामध्ये आणणे हे तुम्हाला सांगतो हे गेम चेंजर होणार आहे. हा मोठा गेम चेंजर आहे. आणि या गेम चेंजरच्या माध्यमातून आपल्याला जसं आपण बघितलं असाल शेतकऱ्याची हरित क्रांती शेतकऱ्याच्या उत्पादनावर झाली, धवल क्रांती जी झाली दूध उत्पादनावर झाली, आपण नील क्रांती झाली मत्स्य उत्पादनावर झाली. हे सर्व एकजुटीने प्रयत्न झाले. पण मी तुम्हाला सांगतो आताची पुढची क्रांती कशावर आहे तर AI तंत्रज्ञानाच्या आधारावर आहे. आणि ते तंत्रज्ञान तुम्ही स्वीकारलं. मी तुम्हाला जाण्याने सांगतो बसवराजजी या तंत्रज्ञानाने महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ठिकाणी एक मोठी क्रांती करून दाखवणार आहे याचा मला विश्वास आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपलं अभिनंदन करण्याकरता आलो आहे. खरं तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ करण्याकरता पाण्याचे योग्य नियोजन करण्याकरता रोग आणि किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं सोपं होईल. आणि हवामानाचा अंदाज सुद्धा AIच्या माध्यमातून आपल्याला कळतो, रोग कळतं, कीड कळतं. आपलं पीक आपली प्रोडक्टिव्हिटी हे 10 पट वाढण्याकरता AI तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. आजची प्रोडक्टिव्हिटी आजचं उत्पन्न 10 पट वाढण्याकरता या AI तंत्रज्ञानाचा उपयोग या ठिकाणी मोठा होणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी जे आपलं एक पाऊल आहे या पाऊलाला या ठिकाणी पुढे नेण्याकरता काम करायचं आहे. मला या ठिकाणी खूप सांगता येईल. आज कुठे ड्रोन्स आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कुठलंही पीक पाणी त्या ठिकाणी तपासू शकतो. उद्याच्या काळामध्ये या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्याला दुपटीने इन्कम देऊ शकतो. मी या तंत्रज्ञानाच्या विषयावर खरं तर आता हे तंत्रज्ञान केवळ शेतकरी क्षेत्रात नाही तर राज्याच्या सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी झालं. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी
मार्च 2024 जे सुरू केलं इंडिया AI मिशन, यामध्ये राणा पाटीलजी देशभरामध्ये AI ची क्षमता वाढवण्याकरता 10,372 कोटी रुपये. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट नाही आहे, या तंत्रज्ञानाला विकसित करण्याकरता 10,372 कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करत आहे. आणि हे खर्च करताना यातून नवीन सॉफ्टवेअर विकसित करणे, प्रशिक्षण देणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, देशाच्या तंत्रज्ञानाच्या आघाडीवर पुढे नेणे आणि याकरता आपला महाराष्ट्र अग्रेसित करण्याकरता शरद पाटील फाउंडेशन यांची ही मोठी मदत या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला हे करत असताना आपल्या या सर्व तंत्रज्ञानाचं या ठिकाणी स्वागत करतो. बसवराज पाटीलजी, ही गोष्ट खरी आहे की माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आपल्या सरकारने खऱ्या अर्थाने गतिमान सरकार, पारदर्शी सरकार, लोकाभिमुख सरकारची भूमिका स्वीकारलेली आहे. आणि मग गतिमान सरकार, पारदर्शी सरकारची भूमिका स्वीकारायची असेल तर या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्याला या ठिकाणी चांगल्या बाबीकडे जावं लागणार आहे. मी या ठिकाणी आपल्याला हेच सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने जो संकल्प केला होता त्या संकल्पाला आपण आता पुढे नेतो आहे. माननीय देवेंद्रजींनी परवा सांगितलं की आपण जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर तुमच्या धाराशिव तालुक्यातल्या सर्व जनतेचा आभार मानला पाहिजे, मतदाराचा आभार मानला पाहिजे. या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला पाठबळ दिला आहे, आज 51.78% मतं घेऊन माननीय देवेंद्र फडणवीसजी 288 पैकी 237 आमदार महायुतीचे घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी आलं. पण हेच असताना मला अभिमान या गोष्टीचा आहे की बसवरावजी आपला पायगुण सुद्धा भारतीय जनता पार्टी करता महत्वाचा आहे. आपला पायगुणी महत्वाचा आहे कारण आपण आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, अभिमान आहे की बसवराज पाटीलजींनी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, जेव्हा माझ्याशी चर्चा केली अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा केली, ते चर्चा करताना त्यांना विचारलं की बसवराजी तुमची अपेक्षा काय आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आपलं आयुष्य त्यांनी खर्च घातलाय. पण मला अभिमान या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या भावाच्या साक्षीने मी सांगतो, जेव्हा बसवराजीला मी विचारलं, बसवराजी सांगितलं मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, मला कुठलीही अपेक्षा नाही आहे. मला मोदीजीच्या नेतृत्वाचा विकसित भारत, देवेंद्रजीच्या नेतृत्वाचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा मी स्वीकारतो आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या महाराष्ट्राचा देशाचा विकास करू शकतं हा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे असा म्हणणारा मोठ्या मनाचा माणूस या ठिकाणी बसवराजी पाटील साहेब आहे. आणि बसवराजी खरं तर आज तुम्ही मला त्यावेळेस संकल्पपत्रात आपण सांगितलं होतं, संकल्पपत्रात सांगितलं की आपलं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर आपण महत्वाचं काय काम करणार आहोत. तर माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं की पुढचे 5 वर्ष महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे त्या विजेच्या पंपाच्या 1 रुपयाचं विजेचं बिल महाराष्ट्र सरकार घेणार नाही, हा संकल्प आपण केला आणि आता 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला. माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने काल जाहीर केलं की दिवसाने 12 तास वीज देण्याकरता मोठ्या प्रमाणात सोलर प्रोजेक्ट या ठिकाणी धाराशिव पासून महाराष्ट्रात आणायचे आणि परवाचा निर्णय घेतला. बसवराजी आज 8.80 रेट आहे शेतकऱ्याच्या शेताच्या विजेचा घरचा, म्हणजे आज अण्णा पाटील आपण 8.80 रेटनी वीज, घरगुती वीज देतो. आणि आतापर्यंत काय तो आपण अनुभव बघितला, इतिहास बघितला, प्रत्येक वर्षी विजेचे रेट 10% वाढतात. म्हणजे आज 8.80 आहे तर 2029 पर्यंत प्रत्येक वर्षी 80 पैसे वाढले तर 12.80 विजेचे रेट, घरगुती विजेचे रेट होतील. पण माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की जे 80 पैसे पर वर्षीची वाढ आहे
विजेच्या बिलाची, घरगुती विजेच्या बिलाची शेतकऱ्याचे पैसे तर आपण घेणार नाही, दिवसाने 12 तास वीज देऊ, पण घरगुती विजेबद्दल काय निर्णय घेतला की 5 वर्षांनी 2029 मध्ये जे 12 रुपये 80 पैसे रेट विजेचा होणार आहे तो 12 रुपये 80 पैसे राहणार नाही, तर तो 6 रुपये करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक मोठा भार शेतकऱ्यावर त्या ठिकाणी कमी होणार आहे. या ठिकाणी बघा, आपलं सरकार आलं, मला महसूल मंत्री पदावर जबाबदारी मिळाली, मला मान्य देवेंद्रजी सांगितलं शेतकऱ्याच्या भावकीमध्ये जर प्राक्टिकल करायचं असेल, तर शेतकऱ्याचं डॉक्युमेंट रजिस्टर करून द्यायचं असेल तर मागच्या सरकारच्या काळामध्ये त्याला रेडी रेटणारच्या हिशोबाने पैसे भरायचे, पण आता भावकीमध्ये जर पार्टिशन करायचं असेल तर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर रजिस्टर करून त्या ठिकाणी भावकीचं पार्टिशन करून द्यायचं. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर संपूर्ण रजिस्ट्री करून द्यायची. हा निर्णय आपण घेतला. सोबतच आपण निर्णय घेतला, जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये भावकीमध्ये जर शेतामध्ये फाळणी करून द्यायची आहे, पोटीसे करून द्यायचे असेल तर त्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा त्या ठिकाणी पैसे भरायला लागत होते, पण आपण निर्णय घेतला आता बसवराची फक्त 200 रुपयामध्ये शेतकऱ्याची पोटीसे फाळणी आता करून द्यायची, 200 रुपयामध्ये करून द्यायची. हा निर्णय आपण केला. आणि आता तर आपण निर्णय करून दिला की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता डबल डॉटेन असेल, सिंगल डॉटेन असेल आमच्या महसूल विभागामध्ये, आणि कधी कधी तर 2 शेतकऱ्याच्या वादामध्ये रस्ता करून द्यायचा असेल तर 4 फूट 5 फूट असला पाहिजे, असं नाहीये. आता आपण निर्णय केला 12 फुटाच्या कमी रस्ता असणार नाही, 12 फुटाचाच रस्ता आपण त्या ठिकाणी कमीत कमी 12 फुटाचा सिंगल डॉटेड डबल डॉटेड रस्ते आपण कुठे करणार आहोत. आणि आता सर्वात महत्वाचा निर्णय काय घेतला असेल तर आपण आता या महाराष्ट्रामध्ये मला अध्यक्ष करण्यात आलाय. शेतकऱ्याचे बांधून रस्ते, शिव रस्ते, वहिवाटीचे रस्ते, मामलेदार कोर्टाचे रस्ते, तहसीलदारने दिलेले 143 रस्ते, या सर्व रस्त्याच्या पुन्हा या रस्त्याला चांगले बांधकाम करण्याकरता बसवराजी शेतकऱ्याच्या शेतातला मुलगा हा मोटरसायकलने 5 फुटा शेतात पोहोचला पाहिजे, याकरता पक्के रस्ते बांधण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मला अध्यक्ष केलाय. आणि या शेतकरी मेळाव्यात मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, पुढच्या 5 वर्षामध्ये या राज्यातला शेतकऱ्याचा एकही रस्ता हा मोटरेबल होणार नाही, असं राहणार नाही. 100% शेतकऱ्याचे रस्ते आम्ही मोटरेबल करू. मी तर अभिनंदन करतोय तुमचं की तुम्ही त्या ठिकाणी शेअरिंग करताय, पण पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी शरण पाटीलजी तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या काळात जसे गावात जाणारे रस्ते आहेत, गावात जसे रस्ते आपण करतोय त्याचप्रमाणे पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता सुद्धा पक्का रस्ता झाला पाहिजे, याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपण ते करणार आहोत. मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, एवढंच सांगेल, या शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं इथेनॉल, त्यानंतर ऊस गाळप आणि या ठिकाणी ऊसाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान आणून या ठिकाणी आपल्याला पुढे न्यायचं आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो, मी तुम्हाला एकच फक्त आश्वस्त करतो, उशीर झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकार हे बसवराजजी पाटील साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलंय की बसवराज पाटील साहेबांनी जे जे शेतकऱ्याकरता मागितलं, जे मागितलं ते त्यांना त्या ठिकाणी बसवराज पाटील साहेबांच्या मागे उभं राहायचं आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून असेल तर उभं राहायचं आहे, महसूल खाते उभं राहणार आहे. या राज्यातले जेवढं, आणि बसवराजी तुम्हाला मी गॅरंटी देतोय, इतक्या साक्षी समोर तुम्ही सरकार समोर जो विषय आणाल, शरद पाटीलजी तुम्ही जो विषय आणाल सरकार समोर, या ठिकाणी बसलेलं व्यासपीठ जे सरकारला शेतकऱ्याच्या हिताचे विषय आणेल ते संपूर्ण विषय सरकार मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. जे काही काम तुम्ही आमच्या हितामध्ये आणाल ते आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. या राज्याचा महसूल मंत्री म्हणून माझ्याकडनं आपण कधीही परत जाणार नाही. बसवराजजी पाटील तुम्ही आले आणि माझ्याकडनं परत गेले आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडनं परत गेले, असा दिवस या राज्यामध्ये येणार नाही. मी तुम्हाला विनंती करतो, आपण पुढाकार घ्या, इतका पुढाकार घ्या की महाराष्ट्रात आपला जो विकासाचं केंद्र आपण या ठिकाणी उमरग्यात तयार केलं, आपण या ठिकाणी
मुरुममध्ये तयार केलं. हे विकासाचं विकसित महाराष्ट्राचं जे आहे तंत्रज्ञान, विकसित महाराष्ट्राकरता तुम्ही स्वीकारलेली भूमिका ही एवढी पुढे न्या की महाराष्ट्रामध्ये उद्या मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसवराजजी पाटील साहेबांचं उदाहरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्याकरता मी या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडेल. मी तुम्हाला वचन देतो की बसवराजजी शरणजी आपण काळजी करू नका. या तंत्रज्ञाना समोर जा आणि या तंत्रज्ञान विकसित करण्याकरता महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्राच्या सरकारकडनं जे काही मदत लागेल आमच्या शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता, आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करण्याकरता, आमच्या शेतकऱ्याला मजबूत करण्याकरता, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला मदत करण्याकरता जे जे काही तुम्ही भूमिका स्वीकाराल, जे जे काही तुम्ही ठरवाल, महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठीशी उभं राहील एवढंच वचन मी आपल्याला देतो. आणि तुम्हा सर्व लोकांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी बसवराजजी पाटील साहेबांवर विश्वास दर्शवला आणि त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि महाराष्ट्राचे सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये मजबूत काम करून बसवराजच्या मागे पूर्ण ताकद उभी करेल एवढंच वचन मी आपल्याला देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी उपस्थित केलं. आपल्या शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून उमरग्यामध्ये 50 रस्त्यांचं काम चालू झालंय. बरोबर आहे, पानंद रस्त्यांचं. आणि आदरणीय बावनकुळे साहेबांनी त्यासाठी अतिशय चांगले असे शासन निर्णय घेतले. त्यामुळे मी बावनकुळे साहेबांना विनंती करेन की शरण पाटलांचं देखील आपण आवर्जून सत्कार करून या पूर्ण प्रक्रियेसाठी प्रोत्साहन त्यांना द्यावं अशी मी आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो. काँग्रेस पक्षाचे उमरगा तालुक्याचे पहिले अध्यक्ष, राज्याचे भूविकास बँकेचे पहिले चेअरमॅन आदरणीय बलदेवराव पाटील साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. वय वर्ष 92 चे तरुण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या या उपस्थितीमध्ये आपण जोरदार टाळ्या वाजवून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करावं. सर्व उपस्थित शेतकऱ्यांना विनंती आहे. आभार प्रदर्शनानंतर वंदे मातरम गीत होईल आणि त्यानंतर दिलीप बालेराव साहेबांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाचा आभार मानावं आणि वंदे मातरम कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आजच्या या विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं भव्य शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे लाडके नेते या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान यांचेही मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले संजयजी खोडगे साहेब यांचेही मनापासून आभार मानतो. दत्ताभाऊ कुलकर्णी या उस्मानाबाद जिल्हा डीसीसी बँकेचे चेअरमन बापूरावजी पाटील साहेब, शरणजी पाटील साहेब, सुरेशदाजी बिराजदार, सुनीलजी माने, संताजी चालुक्य साहेब, मिलिंदजी पाटील साहेब, सुनील चव्हाण साहेब, किरण पाटील, अनिल काळे, नितीन काळे, ॲडव्होकेट कुंड साहेब, सर्व सन्मान्य पत्रकार बंधू, फोटोग्राफर, उपस्थित बंधू आणि भगिनीचे मनापासून आभार मानून अध्यक्षांच्या वतीनं राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपल्यासाठी भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया आपण सर्वजण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. ही विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना हात जोडून विनंती. Thank you.